गुड मॉर्निंग. मी वरदला ज्या देते त्यातला ऑलरेडी 2 रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि आता तिसरी करते ती म्हणजे रवा उत्तप्पा, जे मी मोस्टली संध्याकाळच्या नाश्त्यासाठी त्याला बनवते आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी आणि क्विक बनणारी आहे. फक्त त्याला शिजायला किंवा शेकवायला म्हणा थोडासा वेळ द्यावा लागतो, पण खूप छान आणि टेस्टी बनते. तर तुम्ही पण तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. ही रेसिपी बनवण्यासाठी तुमच्या घरात जो कोणता रवा अवेलेबल आहे, मग तो बारीक किंवा जाड कोणताही यूज करू शकता. रव्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं आणि थोडं पाणी टाकून जरा वेळ साईडला ठेवायचं मुरण्यासाठी. 10-15 मिनिटांनी त्याच्यामध्ये टाकायचा कांदा, टोमॅटो, किसलेला गाजर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि मेक शुअर अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. तव्यावर थोडंसं तेल टाका किंवा स्प्रे करा आणि नंतर झाकून थोडा वेळ शिजू द्या. नंतर दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायचं आणि इतका इझी रवा उत्तप्पा रेडी झाला. तुमचं बाळ जर तिखट खात असेल तर थोडी मिरची किंवा लाल तिखट टाकू शकता. नक्की ट्राय करा, कारण वरद तर आवडीने खातो आणि आय होप तुमच्या बाळाला पण आवडेल. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.